मुंबईतल्या शाळा सुरू झाल्या आहेत, मात्र या शाळा सुरू होऊनही वह्या पुस्तकांचा अजूनही पत्ताच नाहीये। आठवडा उलटूनही विद्यार्थी शालेय साहित्यापासून अजूनही वंचित आहेत। 90% विद्यार्थी 27 प्रकारच्या शालेय साहित्यापासून वंचित आहेत। आज होणाऱ्या पालिकेच्या शिक्षण समितीमध्ये वादळी चर्चा देखील यावर होऊ शकते। 1000हून अधिक शाळांमध्ये सुमारे 3.25 लाख विद्यार्थी आहेत। याच संदर्भातले अपडेट घेऊया आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांच्याकडून। शिल्पा, नेमकं हे साहित्य अजून का मिळालेलं नाहीये, याचं कारण काही समोर आलंय का आणि हा मुद्दा आजच्या या चर्चेमध्ये येऊ शकतो का? खरंय कस्तुरी, आपण जर पाहिलं तर शाळा सुरू होऊन एक आठवडा उलटलाय, दुसरा आठवडा सुरू झालेला आहे, तरी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत तेच या शालेय शिक्षणाच्या ज्या वस्तू लागतात त्या वस्तूंपासून वंचित असलेलं पाहायला मिळतंय। विशेष म्हणजे 27 प्रकारच्या ज्या वस्तू आहेत त्या मुंबई महानगरपालिकेकडून दिल्या जातात आणि त्याच वस्तू या शालेय विद्यार्थ्यांना दिलेल्या नाहीत। विशेष म्हणजे शाळा सुरू झाल्या मुंबई महानगरपालिकेच्या आणि त्यावेळी फक्त फोटो सेशन पुरतच विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्य दिलं, तेही जुनं ज्या मागच्या वर्षीचं साहित्य शिल्लक होतं त्यातल्या त्या वह्या वाटप केल्या, त्याही 3 ते 4 वस्तूच होत्या। 27 प्रकारचं जे साहित्य आहे ते दिलं जातं, मात्र जे शिल्लक राहिलेलं होतं मागच्या वर्षीचं त्यातल्या फक्त 3 ते 4 वस्तू देण्यात आलेल्या आहेत। मात्र इतर जे विद्यार्थी आहेत ते असेच वंचित असलेलं पाहायला मिळतंय। अजूनही त्यांना या वह्या पुस्तकं आहेत त्याच दिलेल्या नाहीत, त्यामुळे त्यांच्या शिक्षणामध्ये कुठेतरी अडथळा निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। विशेष म्हणजे आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेच्या 1000हून अधिक शाळा आहेत आणि या शाळांमध्ये शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांची संख्या जर पाहिली तर 3 लाखाच्या वरती ही संख्या आहे। मात्र अजूनही या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाचं साहित्यच उपलब्ध झालेलं नाही। आपण जर पाहिलं तर यावर्षी मुंबई महानगरपालिकेने एक वेगळी भूमिका घेतली, ती म्हणजे केंद्र शासनाच्या जेम पोर्टलवरून हे साहित्य मागवलेलं आहे आणि अजूनही हे साहित्यच उपलब्ध झालेलं नाही। आता शाळा सुरू होऊन एक आठवडा उलटलाय, दुसरा आठवडा सुरू झालाय, जून महिनाही संपत आलाय, जुलै महिना सुरू होईल, मात्र अजूनही साहित्य मिळालं नाही। हे साहित्य कधी मिळणार याची प्रतीक्षा विद्यार्थ्यांसह पालकांना देखील लागलेली पाहायला मिळते। मात्र आज मुंबई महानगरपालिकेमध्ये शालेय शिक्षण समितीची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये पुन्हा एकदा हा विषय चर्चेत येणार आहे। मात्र आता वादळी चर्चा ह्या विषयावर होऊ शकते, कारण जे विद्यार्थी आहेत किंवा पालक आहेत ते गेल्या आठवड्यापासून या शालेय शिक्षण वस्तूंच्या प्रतीक्षेत आहेत, मात्र अजूनही त्यांना ते साहित्य मिळालं नाही आणि शिक्षण विभागाकडून हे साहित्य कधी मिळेल हे देखील सांगितलं जात नाही। त्यामुळे 6 महिने उलटून जातात की वर्ष उलटून जात आहे असा प्रश्न आता पालकांना देखील आहे, कारण अनेक पालक असे आहेत त्यांना शालेय शिक्षण साहित्य घेणंच परवडत नाहीये। मुंबई महानगरपालिका दरवर्षी साहित्य देते, मात्र यावर्षी ज्या 27 वस्तू आहेत त्या अजूनही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत, फक्त फोटो सेशन पुरतं। मागच्या वर्षीचं जे साहित्य होतं ते 4 ते 5 विद्यार्थ्यांना दिलं असल्याची माहिती मिळते। त्यामुळे आजची जी शालेय शिक्षण समितीची मुंबई महानगरपालिकेमध्ये बैठक होईल त्या बैठकीमध्ये विरोधकांकडून हा मुद्दा मोठ्या प्रमाणावर उचलून धरला जाऊ शकतो। मागच्या वेळी देखील बैठक झाली, त्या बैठकीमध्ये देखील विरोधकांनी हा मुद्दा उचलला होता, शालेय शिक्षण साहित्य कधी मिळणार, मात्र शालेय शिक्षण विभागाकडे याचं उत्तरच नव्हतं आणि आजच्या देखील बैठकीमध्ये ही वादळी चर्चा रंगू शकते। कस्तुरी, बरोबर, आजच्या बैठकीतून तरी हे उत्तर मिळतं का, नेमकं हे साहित्य देण्यात काय अडचणी येत आहेत हे समोर येतं का हे पाहणं गरजेचं असेल। धन्यवाद शिल्पा दिलेल्या माहितीसाठी।